मी पण, हे पंचमहाभूते मन बुद्धी आणि अहंकार याच्याने आपल्याला ही माया, या जीव आहे, जीव तयार कसा झाला? 5 भूतांचा, 5 भूत आणि मन बुद्धी आणि अहंकार याच्याने जीव तयार झालेला आहे. आणि तो जीव काय करतो? तो जीव अहंकाराने भरलेला आहे. म्हणून इथं लिहिले जन्म जीवाचे मीपण, प्रत्येक माणसाकडे मीपण आहे. आणि म्हणून आपल्याला त्या मायेचा निरसन करता येत नाही. जन्म अहंतेचा गुण, प्रत्येक माणसाकडं अहंता भरलेली आहे, ठसून भरलेली अहंता. म्हणून जन्म अहंतेचा गुण, प्रत्येक माणसाचा अहंकार हाच गुण आहे त्याचा. आणि अहंकार ज्या वेळेला निघून जाईल त्यावेळेला आपणच त्या स्वरूपाला आपोआपच प्राप्त होतो. स्वरूप आपल्याकडेच आहे, लांब जायची गरज नाही आपल्याला. जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. बघा काय सांगितलंय, जन्माला आल्या आल्या ईश्वराचा विस्मरण होतो. पिंडी असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम. झालं की नाही? तिथून संपला. पिंडामध्ये असताना भजन चालू होतं, बाहेर पडल्या पडल्या कोहम कोहम, मी कोण मी कोण मी कोण. पहिला सांगतो की सोहम सोहम, मी परब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे, पिंडामध्ये असताना सांगतो. बाहेर निघल्यावर कोहम कोहम, मी कोण म्हणजे विसरला. आणि तो माणूस विसरल्यामुळे विसरल्या तया थोर झाल्या आणि पचविल्या खाणी लक्ष 84च्या. एवढीशी खून आहे. आणि ते खून माणसाला त्या परब्रह्म तत्वापर्यंत घेऊन जाते. पण ती खूनच हातात येत नाही ना. आणि ती खून येण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंना शरण जायचं असतो. आणि जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जन्म हेची विस्मरण, जन्माला आल्या विस्मरण होतो. बाहेर आईच्या पिंडातून बाहेर पडल्या पडल्या भगवंताचं विस्मरण होतो. जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. ज्या ईश्वराने आपल्याला निर्माण केलं त्या माया बाहेर आल्या आल्या तिला जे काय ब्रह्मांडातलं जे काय वारा आहे, पाणी आहे, सगळं जे काय त्याची हवा लागल्या लागल्या माणसाला अहंकार येतो. आणि तो देहबुद्धी घेऊन सगळीकडे शेवटपर्यंत देहबुद्धी त्याची जात नाही. देहबुद्धी शेवटपर्यंत माणसाची जात नाही. आणि जन्म विषयांची आवडी. बघा, विषयांची आवड असतो. जन्माला आल्यानंतर माणसाला विषयच आवडतात. जन्म दुराशेची बेडी, म्हणजे आशा असते माणसाला. खूप माणसाकडे आशा असतात, आकांक्षा असतात, कामना असतात, भावना असतात. आणि याच्यामध्येच माणूस अडकतो. आणि जन्मकाळाची काकडी काय करतो? जन्मकाळाची काकडी भक्षित आहे. माणूस सगळं या काळाच्या याच्यामध्ये अडकलेला आहे. काळाच्या काकड्या खात बसल्या माणूस. आणि म्हणून इथं सांगितले की मम माया दुरत्तर, माझी माया खूप काय आहे? दुरत्तर आहे माझी माया. आणि म्हणून आपल्याला आता ह्या ज्ञानेश्वरी अध्याय 7वा आणि अध्याय क्रमांक 7वा आणि 7व्या अध्यायातला 14वा श्लोक काय म्हणतो आपण बघूया. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतं तरन्ति ते. भगवंत सांगतो अर्जुनाला, कारण माझी ही अलौकिक सत्वगुणादी गुणरूप शक्ती, सत्वगुणादी गुणरूप शक्ती जिचे उल्लंघन मोठ्या कष्टाने करता येते. बघा, उल्लंघन म्हणजे या मायेच्या पलीकडे गेलो तरच आपल्याला तरणोपाय आहे, नाही तर आपण अडकणार सगळे. अशी जे लोक मला शरण येतात ते या मायेला तरून जातात. म्हणजे भगवंत सांगतो या माया महापुरामध्ये, या मायारूपी, विषयरूपी, सत्वगुण रूपी, अहंकार रूपी या महापुरामधून जर तरुण जायचं असेल तर भगवंत सांगतो मला शरण ये. सर्व धर्म परित्याजम मामेकम शरणम व्रज. मला एकट्यालाच, माम एकम, मला एकट्याला शरण आहे.
मी एकटाच सगळीकडे आहे. सर्व धर्म परित्याजम मामेकम म्हणजे मला एकट्याला शरण आहे. पण मनुष्य भगवंताला शरण जात नाही, कारण त्या विषयांच्या काकड्या खात बसलाय. विषयांचं सुख माणूस घेत बसलाय. म्हणून विषय जनित सुख तेथेच आहे परम दुःख. दुःख कुठे आहे? विषयांच्या काकड्या भक्षण्यामध्ये माणसाला दुःख आहे. आणि विषय सुख हे काही बोलणेच नाही, बोलण्यासारखं नाही. पण काही केल्या मूर्ख न सेविता न सरे. मूर्ख माणसं टाकतच नाही काही केलं तरी. आणि या विषयांना विषय म्हणजे काय? आपल्याकडे असलेले गुण वाढत जातात, रजोगुण तमोगुण सत्वगुण, आणि यातून माणसाला अहंकार वाढतो. या गुणांमधून सगळे विषय माणसाकडे प्रगट होतात. गुणांमधून अहंकार प्रगट होतो. वैराग्याकडे जातच नाही मनुष्य. हे गुणच काय करतात? माणसाला अहंकारामध्ये रजोगुण तमोगुण सत्वगुण त्याच्यामध्ये सगळं आला. माणूस जे काय खाद्यम पिद्दम सगळं आलं त्याच्यामध्ये. माणूस कसा वागतो, कोणाच्या संगतीमध्ये आहे, कोणाची संगत पकडलेली आहे, कुठला धंदा करतो, कुठला व्यापार करतो, कोणाच्या जोडीला आहे, कुसंग आहे का सत्संग आहे, या सगळ्या गोष्टी या गुणांवर आधारित आहे. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिले, जैसे जैसे घडे संग तैसे तैसे गुहराचे रंग. जसं जसं माणसाचं संग घडेल तसं तसं सरडा आपला कलर बदली करतो, रंग बदली करतो. ज्या तुम्ही पंथात जाल, ज्याची तुम्ही संगत कराल तेथे तुम्हाला खरं वाटतं. आणि म्हणून जोपर्यंत सद्गुरू आपल्या डोक्यावर हात ठेवत नाही, आपल्याला अनुग्रहित करत नाही, आपल्याला प्रबोधाचं चिंतन देत नाही, तोपर्यंत ही माया कोणाच्याही बस की बात नाही. माया ही कोणालाही काय करते तर त्या काळामध्ये ढकलून देते, अधोगतीला घेऊन जाते. म्हणून ज्या वेळेला आपल्याला श्रीगुरु भेटतात त्यावेळेला समर्थ रामदासांनी सांगितले, हे प्रवृत्तीलाच निवृत्त करायची. प्रवृत्ती चाले अधोगते, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. प्रवृत्ती जोपर्यंत आहे आपल्याकडे, आपण बोलतो नाही माणसाची वृत्ती घाणेरडी म्हणतो आपण, नाही का? जोपर्यंत वृत्तीचं ज्ञान आहे तोपर्यंत आपण विषयांवरच आहोत, आपण गुणांवरच आहोत, आपण अहंकारामध्येच अडकलेला आहोत. मग प्रवृत्ती चाले अधोगते, आणि प्रवृत्ती काय करते? माणसाला अधोगतीला घेऊन जाते. निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, आणि निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. निवृत्ती काय करते? वरच्या दिशेकडे म्हणजे ब्रह्मरंध्राकडे आणते. आणि ऊर्ध्वमुखे नाना सुखे, आणि ऊर्ध्वमुखी ज्याची वृत्ती झाली तिथं माणसाला सुख आहे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे, हे विवेक जाणती. विवेक कशातून प्रगट होतो? तर तुमची वृत्ती ऊर्ध्वमुखे. म्हणजे प्रॅक्टिकल सांगतो बरं का तुम्हाला, मी माझं बोलणं प्रॅक्टिकल असतो, कारण तुम्ही तयार व्हायला पाहिजे. असं लोळत घोलत ठेवून जमणार नाही माणसाला, म्हणून प्रॅक्टिकल बोलतो आम्ही. ती प्रॅक्टिकल तुम्ही करा, प्रक्रिया करा. जोपर्यंत आपल्याकडे साधना करताना मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर इथपर्यंत आपण थांबलोय, त्याच्या पुढं कारण देह, मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर, अनाहत विशुद्धी, आज्ञा चक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र. प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला, म्हणजे की प्रवृत्ती चाले अधोगती, म्हणजे जेवढी माणसाची वृत्तीजन्य ज्ञान आहे तोपर्यंत माणूस मूलाधार चक्र स्वाधिष्ठान मणिपूर याच्यावरच थांबत राहतो. आणि वृत्ती शून्य ज्यावेळेला होईल, वृत्ती शून्य कुठे होणार आहे? ज्यावेळेला आपण ब्रह्मरंध्रात जाऊ, स्थिर होऊ, त्यावेळेला निवृत्ती धावे अधोमुखे, म्हणजे ऊर्ध्वमुखे, म्हणजे मूलाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारे जे चैतन्य आहे, जी कुंडलिनी आहे, ती जागृत करण्यासाठी मूलाधार चक्रातून ब्रह्मरंध्रात जायला पाहिजे. त्याला म्हणतात ऊर्ध्वमुखे नाना सुखे. आणि मग तिथे सुख आहे. सुख कुठे आहे?
वृद्ध मुखे. त्याच्यासाठी अजून एक प्रमाण तुम्हाला सांगतो की वाल्याकोलीने काय केलं तर उफराटे नाम म्हणता वाचे. त्याचं नाम कसं चालायला लागलं? उफराटे म्हणजे मुळाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत. उफराट्या नामासाठी वाल्या तरला उठा उठे. वाल्मिक ऋषी का तरलात? उफराटे नाम चालू झाला. तुमचं आमचं पण उफराटे नाम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आपल्याला गती नाही हो. गती मिळवायची असेल हे ज्ञान काहीच कामाला येणार नाही आपल्याला. पण जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला वृद्ध मुखे नाना सुखे म्हणजे वरच्या दिशेला जोपर्यंत आपला त्या चैतन्याचा फ्लो, त्या नाद ब्रह्माचा फ्लो जोपर्यंत ब्रह्मरंध्रात जात नाही तोपर्यंत आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. वृद्ध मुखे नाना सुखे. बघा, वृद्ध मुखे नाना सुखे तिथे हे विवेक जाणती तरच तुम्हाला विवेक प्रगट होईल. उफराटे नाम म्हणता वाचे. पर्वत फुटले पापाचे. पापाचे पर्वतच्या पर्वत फुटून गेले उफराट्या नामातून. ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरती. वाल्मिक ऋषीच्या बाबतीत समर्थ रामदासाने लिहिले. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठे. भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. शतकोटी रामायण लिहिला त्याने. भविष्यवदला जे भविष्य त्याने लिहिलं का तर उफराटे नाम म्हणजे वरच्या दिशेला जोपर्यंत आपली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आपण वरच्या दिशेला जात नाही तोपर्यंत आपलं ज्ञान कमकुवत आहे. तिथं जाऊन स्थिर राहणे याला ज्ञान म्हणतात. काय म्हणतात त्याला खरंच आत्मज्ञान म्हणतात. स्थितप्रज्ञा अवस्था म्हणतात त्याला. म्हणून प्रवृत्ती चाले अर्धमुखे निवृत्ती धावे. वृद्ध मुखे नाना सुखे. हे विवेकी जाणती. बघा, विवेकी व्हा, विवेकवान व्हा तुम्ही. आता आपण ओव्यांना सुरुवात करूया. आता महदादी हे माझी माया उतरवली धनंजया. मी होई जे हे आया कैसे निये. काय सांगतात की तेव्हा आता धनंजया हे महतत्वादी माझी माया तरुण मद्रूप व्हावे. आता हे सगळं त्यांनी मागे दाखवलं की माया तुम्हाला त्रास देणार आहे 13 वाद्यामध्ये. हे सगळे अहंकार गुण हे सगळे मळ आहेत. मळ विक्षेप आवरण आहेत. मळ म्हणजे काय? ती माया आहे. त्या मायेचाच मळ बसलेला आपल्याकडे. ते पंचमहाभूते मन बुद्धी अगोचर त्रिगुण सगळे विषय हे आपले मळ आहेत सगळे. आणि ते आपल्याला तिथपर्यंत जाऊन देत नाही ज्या मूळ स्वरूपापर्यंत. पाहता आपले मूळ ठिकाणाला जायला पाहिजे आपण. आपल्या मूळ ठिकाणाला पोचण्यासाठी म्हणून इथं लिहिलंय की काय सांगल्या आता महदादी ही माझी माया उतरवणी धनंजया. आता ही माया जी आहे तिथं तुला मी निरसन सांगितलं म्हणजे तुला मी माहिती दिली. मी होई जे हे आया कैसे निये म्हणजे माझ्याशी मद्रूप कसं व्हायचं हे मी तुला सांगतो. ही मायेचा निरसन करून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसा व्हायचं हे मी तुला सांगतो. आणि जोपर्यंत आपण त्या परब्रह्म तत्वाशी मद्रूप होत नाही, मद्रूप व्हायला पाहिजे बरं का. मद्रूप कशाने होत आहे? तो आपल्याला अनुसंधान. माझेने अनुसंधाने देख संकल्प जालने निषेख मध्याजी चोख याच नाव. ज्ञानोबा सांगतात माझेने अनुसंधाने देख म्हणजे अनुसंधान जर आपण सातत्याने चालू ठेवला, संकल्प जालने निषेख संकल्प विकल्प निघून जातात मनाकडे. पण अनुसंधान सातत्याने चालू पाहिजे. सातत्याने त्या अनुसंधानाकडे लक्ष पाहिजे. संकल्प जाणले निषेक मध्याजी चोख याच नाम. ह्याला मुख्य भक्ती असं म्हणतात. अनुसंधानच पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याकडे?
अनुसंधान, सातत्याने अनुसंधान पाहिजे आणि त्या अनुसंधानाच्या द्वारे भगवंताशी एकरूप होतं. या मायेला तरुण जाण्यासाठी अनुसंधानच पाहिजे सांगितलंय. माझे अनुसंधाना विन स्नान संध्या जप तप अवघेची अधर्मदान मज भजन ते नव्हे. नाथ बाबा सांगतात माझे अनुसंधाना विन अनुसंधान नसेल. स्नान संध्या जप तप, आपण स्नान केली, संध्या केलं, जप केलं, तप केलं, हवन केलं, यज्ञ केलं, हे काही कामाला येणार नाही. तर माझं अनुसंधानच तुम्हाला कामाला येणार आहे. स्नान संध्या जप तप अवघेची अधर्मदान मज भजन ते, माझं भजन ते नाही. माझं भजन कोणतं आहे? अनुसंधान, सातत्याने त्या भगवंताचं चिंतन करणं. श्वासावर श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्यावरती त्या भगवंताचं भजन करणं. आणि त्या भजनासाठी नामाची आवश्यकता आहे आणि ते नाम गुह्य आहे, ते कोणी कोणाला सांगत नाही. जिये ब्रह्माचलाचा आघाडा, जिये ब्रह्माचलाचा आघाडा, पहिली या संकल्प जळाचा उघाडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जी महानदी निर्मल ब्रह्मरूपी पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यांत असतानाच प्रथम तिच्या ठाई संकल्परूप जळाचा उगम होऊन पंचम महाभूतांचा लहानसा बुडबुडा आला. आता ही माया कशी तयार झालेली आहे? ही माया नदी कशी तयार झालेली आहे? तर त्यांनी सांगितलंय की परब्रह्म तत्वावर एक छोटासा बुडबुडा तयार झाला या महामायेचा. आणि महामाया नदी निर्मल ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यांत असतानाच प्रथम तिच्या ठाई संकल्परूप जलाचा उगम झाला. म्हणजे संकल्प तयार झाला. जो संकल्प काय करतो? संकल्प विकल्प तयार करते. माया कशापासून तयार होते? तर पंचमहाभूते, मन बुद्धी आणि अहंकार. मग त्या मनाकडे एक संकल्प निर्माण झाला आणि त्या संकल्पाला जो संकल्प होईल, संकल्प विकल्प, त्या संकल्प तयार झाल्यानंतर त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी माया तयार असते. ज्या आपल्याकडं विषयांचं आहे, जे विषयांचं खाद्यपिद्य, ते कुठं तयार होतं? आधी विषय तयार कुठे होतात? तर मनाकडे तयार होतात. आता मागच्या ह्याच्यामध्ये गेला आपल्या अध्यामध्ये की मनच काय करतो? मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्ष आहे. मनच माणसाला त्या बंधनात टाकतो. मनाकडे अहंकार आहे, मनाकडे विषय आहे आणि ते मनच सांगितले तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी. तू मन हे मीची करी चौथ्या अध्यायामध्ये सांगितलंय. तू मन काय कर? मीची करी, म्हणजे तुझं मन मला दे, माझ्याशी मद्रूप कर आणि माझ्या भजनात प्रेम धर. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धर, माझ्या भजनामध्ये प्रेम धर, तरच मायेचं निरसन होईल. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनावर प्रेम धर. अर्जुनाला सांगितलंय तू जे काय युद्ध करणार आहेस त्या युद्धाच्या वेळेला माझं भजन कर. भगवंताच्या भजनामध्ये शक्ती आहे. शक्ती कुठे आहे? भगवंताच्या भजनामध्ये. भजनामध्ये आनंद आहे. आनंद कुठे आहे? भजनानंद. भजनाच्या आतमध्ये आनंद आहे. आणि तो एक भजनच नसेल तर आपल्याला हे काय करतील? महामाया काय करेल? आपल्याला पुरामध्ये ढकलून देईल. आपल्याला पुरा बरोबर वाहवत नेणार. आपल्याला पूरच्या पूर लोटल्यात विषयांचे, गुणांचे पूरच्या पूर. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. तेथे जाऊनी जो वर काढी त्याशी सद्गुरू म्हणावे. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, तेथून जो वर काढी तो सद्गुरू सांगितले. म्हणजे वासना नदी महापुरीमध्ये, पुरामध्ये सगळे बुडाल्यात, पूरच्या पूर आल्यात आणि नदीच्या प्रवाहाबरोबर जाणं सोपं आहे, पण नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं दमछाक आहे.
आणि म्हणून प्रत्येक माणूस वाहतच चालले. वासना नदी महापुरी, वासनेच्या नदीमध्ये पूरच्या पुरा येत चालल्यात. कितीतरी मोठं पुरं आहेत, पण आपल्याला कळत नाही. त्या पुरामध्ये प्रत्येक माणूस वाहत चाललेला आहे. कारण ह्या मायेला भगवंताला वापरायची आहे. मायेला, या मायेला परत भगवंताचा खेळ हा. जी माया या मायेला ज्याने धरलं, जो देहबुद्धीवर गेला, त्याचं शरीर परत त्या देवाला वापरायला मिळतो. कारण भगवंताचा हा खेळ आहे सगळा. त्याने ही माया आणि ब्रह्म याचा खेळ रचून ठेवलेला आहे. मग जो ह्या मायेचा निरसन करून, मायेचा विसर पडून, मायेला बाजूला करून जो त्या परब्रह्म तत्वाकडे येईल, परब्रह्म तत्वाशी एकरूप होईल, तो भगवंताला, ती परीक्षा आहे. प्रत्येकाची परीक्षा आहे, लक्षात घ्या. सत्वगुणांचीच परीक्षा होते, रजगुण तमगुणाची परीक्षा होत नाही. परीक्षा कोणाची होते? सत्वगुणांचीच परीक्षा होते. मग आपण किती सत्वशी, आपण ओरिजिनल, आपण परब्रह्मच आहोत. पण या परब्रह्माने या मायेला धरून ठेवलेले आहे आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरलेलं आहे. म्हणून आपण ह्या आपल्या आत्मतत्वाला सोडून जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही, हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही. बघा काय सांगतात, जे काय करशील ना ते सगळं फुकट जाईल. नामापरते नामालाच धरतो. नाम हे तत्वरूपाने आहे. नाम कसं आहे? रोम रोम भजन करता असं नाम आहे. जे करशी आणि काही नामापरते, दुसऱ्या नामाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. तत्वरूपाने नाम आहे. आणि भगवंत तत्वरूपाने, भगवंत चैतन्य रूपाने आहे. भगवंत नाद ब्रह्मस्वरूपाने आहे. आनंद स्वरूप भगवंत आहे. वैशिष्ट्य आहेत ही भगवंताची ओळखण्याची. आपण नुसतंच भक्ती करत बसले, पण भगवंत कसा आहे त्याची आपण ओळखच घेत नाही. तो कसा आहे? चैतन्य रूपाने. मग आपल्याला चैतन्य रूपाशी एकरूप व्हावं लागेल. तो नाद ब्रह्म आहे, नाद स्वरूपामध्ये आहे. मग आपल्याला नाद ब्रह्माची अनुभूती आपल्याला घ्यावं लागेल ध्यानाला बसून. तो प्रकाश स्वरूप आहे. आपल्याला प्रकाश आपल्यामध्ये प्रगट करायला लागेल. आपल्याला तो आनंद स्वरूप आहे. आपल्याला आनंद आहे का बघा. आपल्याला, आपण सगळे दुःखाचे डोंगर आपल्या या मायेला आपण धरून आहोत, म्हणून दुःखाचे डोंगर आपल्यावर आदळतात रोजच्या रोज. बरं का, सुख दुःख आपल्याला आपल्यावरून आदळतात. म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी. सरळ स्पष्ट शब्दामध्ये माऊलीने लिहिलंय, तू मन हे मीची कर. तुझं मन ना माझ्यामध्ये मद्रूप कर, माझ्या भजनामध्ये. आणि सर्वत्र नमस्कारे मज एका ते, मीच सगळीकडे भरलेला आहे. सर्वत्र नमस्कारे, सगळीकडे नमस्कार कर. कुठे नमस्कार करशील? तर मीच सगळीकडे भरलेला असा तुझा भाव धर. मग तू युद्धामध्ये 100% जिंकशील. आपण युद्धामध्ये का जिंकत नाही? तर आपण मायेच्या पलीकडे जातच नाही. आपण मनावरतीच आहोत. मनाच्या पलीकडे ब्रह्म आहे. मनातीत परब्रह्म आहे. देहातीत आहे, गुणातीत आहे. परब्रह्माची व्याख्या कशी आहे? परब्रह्म गुणातीत आहे, परब्रह्म मनातीत आहे, परब्रह्म देहातीत आहे. मग आपण अजून देहावरच आहोत. आणि म्हणून पहिल्यांदाच ओळी 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय की जाणीव जेथे नरघे, विचार मागुता पावली निघे, तर्क आईनीने घ्या अंगी जायच्या. अर्जुना तया नाम ज्ञान, यर प्रपंच हे विज्ञान. जाणीव जेथे नरघे, विचार मागुता पावली निघे. पहिल्यांदाच आपल्याला काय दिलंय? तर पहिल्यांदाच आपल्याला ज्ञानोबरांनी पहिल्यांदाच सावध केलंय. जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाही. जाणीव जेथे नरघे, ध्यानाला बसल्यानंतर आपल्या देहाचा विसर पडला पाहिजे. संपूर्ण देहाचा निरसन व्हायला पाहिजे.
विचार मागुता पावले निघे, विचार पण तिथे पोचत नाही. तर्क ऐनिनी अंगी जळायचा, तर्क पण तिथे पोचत नाही. अर्जुना तया नाम ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. अरे अर्जुना, त्याला ज्ञान म्हणतात. आणि तुकोबारा सांगतात, देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे. बघा, जोपर्यंत माझ्या देहाचा निरसन होत नाही तोपर्यंत मला भक्ती काय, वैराग्य काय, ज्ञान काय हे कळणार नाही. आपल्याला सांगितलेत बरं का, जोपर्यंत भक्ती काय, ज्ञान काय, वैराग्य काय हे कळण्यासाठी आपल्या देहाचा निरसन व्हायला पाहिजे. आपल्या देहाचा पूर्ण निराश जोपर्यंत होत नाही. म्हणून इथं काय लिहिले आहे, या ब्रह्मचळाचा आधाडा, पहिली या संकल्प जळाचा उभडा, सवयेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. म्हणजे छोटासा एक त्या बघा चैतन्य व्यापक आहे हो. म्हणून लिहिले गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. ज्ञानोबराने लिहिले की ना हरिपाठामध्ये, गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. मग त्या श्रीहरीच्या त्या नामावर, त्या चैतन्यावर छोटासा बुडबुडा आला. कसला आला तर संकल्प विकल्पाचा बुडबुडा आला. या माया आल्यामुळे आपल्याला संकल्प विकल्प तयार झाले. मायेचा निरसन झाला, ध्यानाला बसले आपण, मन एकाग्र चित्त केलं तर आपल्याकडे जोपर्यंत विचार चालू आहेत, जोपर्यंत आपल्याकडे संकल्प विकल्प चालू आहेत, तोपर्यंत आपल्याला परब्रह्माची अनुभूती येत नाही. म्हणून आपल्याला प्रक्रिया शिकून घ्यायला पाहिजे. आपल्याला अभ्यास दिले, स्थूलाचा, सूक्ष्माचा, कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य असे 5 अभ्यास आपल्याकडे आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह हे सगळे अभ्यास आपल्याकडे आहेत. आणि या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताला भेटता येतो. या लागी अर्जुना तो अभ्यासी मध्ये मिळे, अभ्यास करून भगवंताला भेटता येतो. म्हणून अभ्यास होणे काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगमध्ये सांगतात, अभ्यास करून भगवंताला भेटता येतो. आणि अभ्यास केला नाही आपण तर भगवंत कसा भेटेल आपल्याला? म्हणून अभ्यास करायला पाहिजे आपण. अभ्यास म्हणजे ध्यान, त्या जीव शिवाचा ऐक्य करून त्या ऐक्यामध्ये स्वतःला बुडवणं. स्वतः त्याच्यामध्ये, जसं आपण पाण्यामध्ये बुडी मारून कसं राहतो तसं आपण त्या आत्मचैतन्याशी एकरूप होणं, त्याला अभ्यास म्हणतात. जे सृष्टी विस्ताराचेनी ओघे चढत काळ कळन नेचेनी वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. जे सृष्टी विस्ताराचे निवघे चढत काळ कळ नेचे निवेघे, प्रवृत्ती निवृत्तीनी तिने तुंगे तटे सांडी. जी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्ममार्ग मोक्षमार्ग यांचे उंच काठ म्हणजे तीर ओलांडून चालली आहे. काय सांगतात? सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने, सृष्टीमध्ये त्या मायेने संपूर्ण विस्तार केलेला आहे. सकल माया विस्तारली आणि ब्रह्मस्थिती आच्छादिली. सगळे मायाचा विस्तार झालाय आणि ब्रह्माला त्याने झाकून टाकलंय. सकल माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादिली, ब्रह्माला झाकून टाकलाय. जसं पाण्याला झाकून टाकलाय गोंडालाने, जसं सूर्याला झाकून टाकलाय, आकाशाला झाकून टाकले ढगांनी. सकल माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादिली. ती निवडून घेतली साधूजने. साधूने काय केलं? निवडून घेतली साधूजने, म्हणजे मायेला बाजूला केला आणि ब्रह्मतत्वाशी एकरूप झाले. गोंडाल सांडूनी नीर सेविजय, नीर सांडूनी सीर सेविजय, माया सांडूनी अनुभविजय ब्रह्मतैसे. संत रामदास सांगतात, गोंडाल सांडूनी नीर सेविजय. बघा किती एकदम छोट्या शब्दांमध्ये दासबोधाच्या माध्यमातून आपल्याला समर्थ रामदास सांगतात, गोंडाल सांडूनी नीर सेविजय. गोंडाल बाजूला करा, खाली स्वच्छ पाणी आहे. नीर सांडूनी सीर सेविजय. आणि दूध आणि पाणी एकत्र केला तर मग तो हंस काय करतो? तर फक्त दूध पितो, पाणी तसाच ठेवतो. तसं आपल्याकडं हे सोहम हंसा तत्वमसी
आपल्याकडे जे हंस, आपला हंस संप्रदाय, आदी अनादी हंस संप्रदाय, याचं मूळ नाव काय आहे? हंस संप्रदाय. सोहमंसा तत्वमसी, तेची परब्रह्म तूची आहेसी. तेच परब्रह्म आपण आहोत. आणि म्हणून क्षीर नीर निवडिती, ते राजहंस बोले जेती. क्षीर आणि नीर फक्त पाणी पितात, फक्त काय दूध पितात आणि पाणी तसंच ठेवतात. हे काम कोणाचं? राजहंसाचं. तर तसं आपल्याला राजहंसासारखं व्हायला सांगितले. म्हणून राजविद्या राजगुह्य योग आपला 9वा अध्याय, त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. राजविद्या राजगुह्य योग, त्याचा अभ्यास करा. राजविद्या राजगुह्य योग म्हणजे आपण, आपल्याला राजगुह्य योग दिलेला आहे. गुह्य आहे तो. आणि सगळ्यांच्या वरचा, राजाच्या वरती कोण असतो का मला सांगा? म्हणून राजविद्या, आपल्याला राजा होण्याचा अधिकार आहे या परमार्थामध्ये. ती विद्या आली तर आपण राजा होऊ. आणि म्हणून काय लिहिलंय? सकळ माया विस्तारिली, ब्रह्मस्थिती आच्छा दिली, ती निवडून घेतली साधुधने. गुंडाल सांडूने नीर सेविजय, नीर सांडूने शिर सेविजय, माया सांडून अनुभविजय ब्रह्म तैसे. मायेचं काय करा? तर मायेचा निरसन करा ध्यानाच्या माध्यमातून, आणि ब्रह्माशी एकरूपा. माया सांडूनी अनुभविजय, मायेचा सांडीव झाला, मायेचा निरसन झाला की तुम्हीच ब्रह्मात. अनुभविजय, माया गेली, मायेचा निरसन झाला, अनुभविजय की ब्रह्माचा अनुभव तुम्हालाच येणार आहे. ब्रह्म कुठे लांब जायची गरज नाही बरं का. ब्रह्म बघायला मळ विक्षेप आवरून गेले की तुम्हीच परब्रह्म तत्वाशी एकरूप होता. पण आपण या मायेचा निरसन होत नाही. आणि मायेचा निरसन करण्यासाठी आपल्याला ध्यान योग दिलेला आहे. राजविद्या राजगुह्य योग एकमेव साधन आहे आपल्याला दिलेलं ज्ञानवराने. पण या साधनाकडं कोणाचं लक्ष नाही. साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत. या युक्तीमध्ये युक्तीने जावं लागेल आपल्याला. प्रपंचामध्ये आपण युक्ती साधतो, तसं परमार्थामध्ये पण युक्ती आहेत. आणि परमार्थ जरी भोल्या भाबड्या लोकांचा असला तरी सद्गुरू आपल्याला तसा पट्टीचा पोहणारा मिळला पाहिजे. सद्गुरू कसा पाहिजे? पट्टीचा पोहणारा पाहिजे. पट्टीचा पोहणारा असेल तर आपल्याला या मायारूपी नदीतून, महामायारूपी नदीतून आपल्याला तो वर काढेल. म्हणून सद्गुरू वाचुनी मोक्ष घडे, हे कल्पांतीनं घडे. असो जायशी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा. संत रामदास सांगतात, सद्गुरुविनं मोक्ष पावावा, हे कल्पांतीनं घडे. बघा, असो जायशी मोक्ष व्हावा. आपल्याला ह्या मनुष्य देहामध्ये येऊन आपल्याला मोक्षाची अपेक्षा आपण करायला पाहिजे. मोक्षाच्या मार्गामध्ये निदान मोक्षाची इच्छा तर करा मनामध्ये. मग काय ना, आपण अशाच पूजा करतो. आपण मोक्षाची अपेक्षा करत नाही. जी अपेक्षा करायला पाहिजे ती करत नाही, आणि भलत्याच आपल्या अपेक्षा आहेत. म्हणून असो जायशी मोक्ष व्हावा. समर्थ रामदास सांगतात, ज्याला मोक्ष व्हावा असं वाटत असेल त्याने सद्गुरू करावा. सद्गुरू करा, आणि सद्गुरूविनं मोक्ष पावावा, हे कल्पांतीनं घडे. सद्गुरूशिवाय मोक्ष कोणाला भेटणार नाही. आणि तसा तत्वदर्शी गुरुला शरण गेल्यानंतर आपल्याला मोक्षाची द्वार आपले खुल्ले होतात. आपले मोक्षाच्या वाटा खुल्ल्या होतात. पण मोक्षाच्या वाटा मोकळ्या होण्यासाठी आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हावं लागेल. आणि म्हणून आपल्याला मागच्या 13व्या अध्यायामध्ये संपूर्ण महामायेचा विस्तार झाला. आणि 14व्या अध्यायामध्ये त्या महामायेचं निरसन कसं करायचं याच्याविषयी आपला 14वा अध्याय ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपली वेळ संपलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, रोहिदास बाबा, बंडोबा बाबा यांच्या चरणी मी समर्पित करत आहे. आणि ज्ञानोबारांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या या सेवेला विराम देत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री